भगवानगड सध्या चांगला चर्चेत आलेला आहे, मात्र दुसरीकडे 18 पगड जातींना आणि वारकरी संप्रदायाला जोडणारा गड अशी भगवानगडाची ओळख आहे. भगवानगडाचं नेमकं का महत्व आहे, हा स्पेशल रिपोर्ट बघूया. भगवान बाबांच्या संकल्पनेतून भगवानगडाची निर्मिती झाली. सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्री क्षेत्र भगवानगडाची उभारणी करण्यात आली. यशवंतराव चव्हाणांनी भगवानगडाची पायाभरणी केली होती. भगवानगडाचं वैशिष्ट्य असं आहे की जिथे योग्यता असेल तर जातपात पाहिली जात नाही. भगवानगडावरून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. त्यामुळेच भगवानगड लाखो वारकऱ्यांचं भक्तिस्थान बनलंय. त्यामुळेच 18 पगड जातींना आणि वारकरी संप्रदायाला जोडून गेली 7 दशकं भगवानगड उभा आहे. राज्यातील ऊस तोडणी मजुरांचं श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिलं जातं. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि सर्व धर्म समभावाचं प्रतीक अशी भगवानगडाची ओळख झालीय. भगवानगडाची ही शक्ती ओळखून भगवानगडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. त्याला लाखोंची गर्दी जमवली आणि त्यातून भगवानगड राजकीय शक्ती म्हणून उदयाला आला. मात्र गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर महंत नामदेव शास्त्रींनी गडावरील राजकीय कार्यक्रमांना बंदी घातली होती. भगवानगडाचा तब्बल 25 मतदारसंघावर प्रभाव पडतो, त्यामुळेच त्याचं राजकीय महत्त्व वाढलंय. मात्र भाविकांसाठी भगवानगड हा भक्तीचाच गड आहे. वारकरी संप्रदायाला प्रेरणा देणारा भगवानगड पुढील काळातही समतेसाठी ओळखला जाईल, हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.